वयाच्या 60व्या वर्षी भूतगौडा व सुगलदेवी यांच्या पोटी तेजस्वी बालकाचा जन्म झाला. जयघोष करूया शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की. अतिशय सुंदर देखणा नयनरम्य असा हा सोहळा श्री बाल सिद्धरामांचा जन्म सोहळा आपण पाहतो आहोत. हळूहळू आपले आराध्य दैवत बाल सिद्धराम मोठे होऊ लागले. एके दिवशी मग्न असताना साक्षात श्रीशैल मल्लय्या हे वृद्ध महात्म्यांचे रूप घेऊन त्यांना भेटावयास आले. इथे आपण पाहू शकतो आहोत आपल्या प्रिय भक्तांचे म्हणजे श्री सिद्धरामांचे हात धरून अलगद त्यांना वर उचलून आपल्या हृदयात कवटाळणारे श्री मल्लिका अवकाशात एका परमभक्ताला आपल्या गुरूच्या सगुण साक्षात्कारी रूपाचं दर्शन घडत आहे. श्री मल्लिकार्जुनांचे आशीर्वाद घेऊन सोंदलकीचा व भक्तांचा उद्धार करण्यासाठी श्री सिद्धरामेश्वर आपल्या गावी परतल्यानंतर परमेश्वराची आज्ञा घेऊन माता गंगा व इतर नद्यांचे तीर्थ घेऊन सोंदलकीत आणि श्री सिद्धरामेश्वरांच्या आज्ञेनुसार सोंदलकीच्या या पवित्र तलावात कायम स्वरूपी जलरूप होऊन विलीन होत आहे. हे तलाव म्हणजे फक्त पाणी नाही तर सिद्ध रामेश्वरांची कृपा आहे. हे पवित्र तलाव म्हणजे भक्तांच्या मनाची शुद्धता. हे तलाव म्हणजे साधना आणि तपश्चर्याचं प्रतीक आहे. त्यासोबतच दिनदुबळ्यांचे कैवारी दुःखी कष्टी आणि संकटाला असणाऱ्या भक्तांना वाचवण्यासाठी स्वतः श्री सिद्धरामेश्वर यांना रोगमुक्त करीत त्यांच्या जीवनातील दुःख कष्ट व चिंता याचे निवारण करत आहेत. इतकेच नाही तर त्यांनी अनेकांना शापमुक्त केलेले आहे. श्री सिद्धरामेश्वर योगी कुलचक्रवर्ती म्हणून त्रैलोक्यांमध्ये भक्त उद्धारक म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. चला 68 लिंगांची स्थापना करणारे सिद्ध रामेश्वर अवघी भूमी शिवमय झाली. सिद्ध रामेश्वरांच्या पायी 68 लिंगे जागती, भक्तीच्या दीप उजळती. तपश्चर्याच्या तेजातून उगवले शंकर 68 लिंगा वासकरी स्वयं विश्वंभर. सोंदलकीच्या क्षेत्र रक्षणासाठी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर श्री गणेशाची आराधना करतानाचा हा पुढचा लाईव्हच्या माध्यमातून साकार होणारा हा देखावा आपण पाहू शकणार आहोत. आकाशात साक्षात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज शिवलिंगाची पूजा करतानाचा हा सोहळा आपण पाहिला. आजही जगात सर्वत्र नैसर्गिक संकट. चला पाहू शकताय सोंदलकीच्या क्षेत्र रक्षणासाठी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज श्री गणेशाची आराधना करतायत. 68 शिवलिंग व अष्टविनायकांची स्थापना करून त्यांनी या पंचक्रोशीला संरक्षित केलं आहे. बोला अष्टविनायक स्थापनाधीश शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की. अवकाशात देवादिदेव श्री महादेवाचे अवतार अष्टसिद्धी प्राप्त करणारे योगी कुलचक्रवर्ती श्री सिद्धेश्वर महाराज. अवकाशात देवादिदेव महादेवाचे अवतार अष्टमसिद्धी प्राप्त केलेले आपले परमदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज योग बलाने स्थिर झाले. देह अन मन सिद्ध रामे चरणी लाभे जीवनधन. अवघी अष्टसिद्धी दासी चरणी नम्र उभ्या सिद्ध रामेश्वर दर्शनासाठी भवसागरा. सर्वज्ञ श्री सिद्धरामेश्वर हे जसे शिवयोगी होते तसेच एक संवेदनशील भावकवी व वचनकार होते. 68,000 वचने लिहिलेल्याचा उल्लेख त्यांनी स्वतः आपल्या एका वचनात केला आहे. आज त्यांची जवळपास 2000 वचने उपलब्ध आहेत. श्री सिद्धरामेश्वरांची वचने हा जणू सिद्धरामांनी कपिल सिद्ध मल्लिकार्जुनांशी केलेला संवाद असून मनुष्यांचा आनंददायी जीवनाचा मार्ग या वचनातून आपल्याला प्राप्त होतोय. अशा श्रेष्ठ वचनकारांना आपण नमन करूया. ही वचने वाचून त्यांचा प्रसार करूया आणि त्याचे आचरण करूया. बोला श्रेष्ठ वचन विभूती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की. योग साधना. चला आपल्या अद्वितीय योग साधनेने अष्टमसिद्धी प्राप्त करून या साधनेच्या जोरावर त्यांनी प्रत्यक्ष भिंत जाणवली. धन्य ते शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर आणि धन्य ते तुम कुमार
गावाचे रहिवासी ज्यांनी हे अद्भुत दृश्य पाहून आपल्या जीवनाचं सार्थक केलं. हो, आपल्या अद्वितीय योग साधनेला अष्टसिद्धी प्राप्त करून खरं तर साधनेच्या जोरावर त्यांनी प्रत्यक्ष भिंत चालवली. तुमकूर येथील हे रहिवासी ज्यांनी हे अभूतपूर्व दृश्य पाहून आपल्या जीवनाचं सार्थक केलं, तो सोहळा आज आपल्याला इथे साकार होताना पाहता येतोय. श्री सिद्धरामेश्वर गड्डा यात्रा आणि अक्षता सोहळा हेच ते 7 नंदीध्वज जे आजवर शेकडो वर्षांनी सोलापुरातील सर्व नागरिकांना समाजाला एकीची शिकवण देत आहे. धर्म जात सर्व काही विसरून त्या दिवशी लहान थोरापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण नंदीध्वजाच्या मिरवणुकीत सहभागी होतच असतात. सर्व भक्तांची एकच वेशभूषा ती म्हणजे बाराबंदी. गड्डा श्री सिद्धरामेश्वर यांची शिवयोग समाधी. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर अवतारी पुरुष होते. सोलापूर म्हणजे सोलापूर त्यांची कर्मभूमी, तपोभूमी. आपले या भूतलावरील कार्य संपल्यानंतर त्यांनी जिवंत योग समाधी घेण्याचा निश्चय घेतला. समाधीपूर्वी त्यांनी सर्वांना आशीर्वाद दिले व म्हणाले, जोपर्यंत मी या सोलंकीत आहे तोपर्यंत या गावावर कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक संकट उद्भवणार नाही. जोपर्यंत या मी योग समाधीत आहे तोपर्यंत गावाची भरभराट होत राहील असे समजावे. नित्य नियमाने परमेश्वराची पूजा करावी. सोलंकीचे भू कैलासपती भूलोक उद्धारक वंदे मातरमची 150वी वर्षपूर्ती मानवंदना. वंदे मातरम भारताच्या राष्ट्रीय स्मृतीचा गौरवशाली उत्सव आहे, ज्याचा उद्देश वंदे मातरमची भावना आणि भारताच्या इतिहासातील त्याच्या अद्वितीय भूमिकेचा सन्मान करणे. चला जयघोष करूया. वंदे वंदे बोला वंदे मातरम. भारत माता की भारत. श्री सिद्धरामेश्वर साक्षात अवतरले आहेत. एकदा भक्तलिंग